राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 6 ऑक्टोबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. स्वर्गीय बाळासाहेबांचा आदर होता तर युती का तोडली? उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना प्रतिप्रश्न. जातीय मतदारांच्या विश्वासावर आमदार प्रदीप नाईक यांची भिस्त. किनवटच्या राजकारणाला आला वेग. आज लोहा नायगाव येथे शरद पवार यांच्या जाहीर सभा. भोकर आणि नांदेड उत्तरमधून मुस्लिम लीगचा काँग्रेसला पाठिंबा. आता बातमीपत्र विस्ताराने. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपल्या मनात आदर आणि श्रद्धा आहे. त्यांना आदरांजली म्हणून आपण शिवसेनेवर टीका करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तासगाव येथील जाहीर सभेत काल बोलताना व्यक्त केले. त्यांच्या मनात शिवसेना प्रमुखांबद्दल आदर असेल तर चांगलेच आहे, त्याचे स्वागत आहे. आम्ही नरेंद्र मोदी यांचा आदरच करतो. मात्र हिंदुत्वाच्या घट्ट धाग्याने बांधलेली आणि शिवसेना प्रमुखांनी 25 वर्षे अभेद्य ठेवलेली शिवसेना भाजपा युती यावेळीच कशी तुटली? केवळ जागा वाटपाच्या मुद्द्यावरून युती तुटली असताना शिवसेना प्रमुखांबद्दल आदरभाव कुठे गेला होता? किंबहुना जागा वाटपाचा वाद ताणून न धरता सामंजस्य दाखवून शिवसेना आणि भाजपा युती अभेद्य का ठेवली नाही? ती स्वर्गीय शिवसेना प्रमुखांना खरी श्रद्धांजली ठरली असती. मात्र तसे घडले नाही. तेव्हा श्रद्धांजली वगैरे म्हणणे बूंद से गई, असेही उद्धव ठाकरे यांनी मोदींना प्रतिप्रश्न करत म्हटले आहे. किनवट मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक यांना उमेदवारी असून काँग्रेसकडून आकाश जाधव, शिवसेनेकडून डॉक्टर बी.डी. चव्हाण तर भाजपाकडून अशोक सूर्यवंशी यांचे आव्हान आहे. धनलाल पवार यांनी देखील मनसेकडून आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. किनवटमध्ये बंजारा समाजाचे मोठे जनमत असून राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे आदी पक्षांनी आपले बंजारा उमेदवार उभे केले असल्याने बंजारा मतांची फूट झालेली आहे. त्यामुळे आता या उमेदवारांचे लक्ष मराठा समाजातील मतांकडे लागलेले आहे. आता हे नेते गावोगावी आणि खेडोपाडी जाऊन मराठा समाजातील नागरिकांच्या आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या भागात असलेला आदिवासी समाज आणि अल्पसंख्याक समाज काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराज असल्यामुळे आता विद्यमान आमदार प्रदीप नाईक यांच्यासह इतर उमेदवारही मराठा समाजाकडे वळलेले आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 99 22 90 99 74. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज लोहा येथे आमदार शंकरांना धोंडगे यांच्या प्रचारासाठी दुपारी 12 वाजता प्रचार सभा होणार आहे. लोहा येथे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले असून या मतदारसंघात विविध पक्षांच्या बड्या नेत्यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या जात आहेत. आज लोह्याच्या सभेनंतर नायगाव मतदारसंघात जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांच्या प्रचारासाठी अंबिका मंगल कार्यालयात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार शंकरांना धोंडगे तसेच माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी केलेले आहे. बकरी ईदच्या पूर्वसंध्येला सेक्युलर मताची विभागणी टाळण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील विकास आणि एकात्मता त्याचबरोबर अखंडता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सर्व सुजाण मतदार बंधू भगिनींनी या दोन्ही नेत्यांनाच मतदान करण्याचे आवाहन मुस्लिम लीग पक्षाने मतदारांना केले आहे. भोकरमधून काँग्रेसच्या उमेदवार सौभाग्यवती अमिता चव्हाण यांची उमेदवारी आहे तर नांदेड उत्तरमधून पालकमंत्री नामदार डी.पी. सावंत यांची काँग्रेसकडून उमेदवारी आहे. इतके दिवस काँग्रेसच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेणाऱ्या मुस्लिम लीगने अचानक पलटी मारली असून आता काँग्रेसला पाठिंबा जाहीर
जाहीर केला आहे. त्यामुळे भोकर आणि नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे तुटलेले अल्पसंख्याक मत पुन्हा काँग्रेसला जुटण्याची शक्यता आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. सिडकोमध्ये घरफोडी करून 1 लाख रुपये लंपास. मतदार हेल्पलाईन तक्रार निवारण कक्षाकडून 4015 मतदारांच्या संपर्काला प्रतिसाद. शिक्षक पात्रता परीक्षा 14 डिसेंबरला. जागतिक टपाल दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. आज असणारे काही वाढदिवस. सौभाग्यवती अमिता चव्हाण, संजय बादे, राम रोहित, प्रज्योत आनंदवार या सर्वांना नमस्कार. लाडूतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. स्वर्गीय बाळासाहेबांचा आदर होता तर युती का तोडली? उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना प्रतिप्रश्न. जातीय मतदारांच्या विश्वासावर आमदार प्रदीप नाईक यांची भिस्त. किनवटच्या राजकारणाला आला वेग. आज लोहा नायगाव येथे शरद पवार यांच्या जाहीर सभा. भोकर आणि नांदेड उत्तरमधून मुस्लिम लीगचा काँग्रेसला पाठिंबा. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.